गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पण झालो चराचरी मी तो कोळा कुसरी काहीच नेहमी बोलतो वचने अति भाविक तुमचा अनुग्रह लागलो पण झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लागलो पवन झालो चराचरी पवन झालो चराचरी। पहा ग्रंथराज ज्ञानेश्वरी त्यातील 414 क्रमांकापासून मग ना सांडून ही सोय मोडून श्रद्धेची बाहे दुराग्राशी त्राये वाढवून या मग अश्वमेघ कोटी कीजे रत्ने भरून पृथ्वी दीजे एका अंगुष्टही तपीजे तप सहस्री जळाशयाचे नावे समुद्र की जी ती नवे परी किंबहुना आगवे व्रथाची येते खडकावरी वर्षले जैसे भस्मी हवन केले का खेळ जाऊलिया। पहा ज्ञानेश्वर महाराज आपला जो परमार्थ चाललेला आहे परमार्थ कोण करीत नाही देवदेव कोण करीत नाही अशी एकही व्यक्ती नाही। कारण माऊली म्हणतात देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील परी झाले असे केवळ माझे ठाई ज्ञानेविन नासिले बुद्धी भेदासी आले आणि कल्पू येते कल्पू लागले अनेकत्व कोण परमार्थ करत नाही। आज प्रत्येक जीव हा देव करतो देव कुणाला आवडत नाही प्रत्येक जीवाला आवडतोय। मी म्हणते माळ करायला आवडत भजन करायला भजन करते त्यांना आवडत नवे नवे खाणारा पिणाऱ्याला सुद्धा देव आवडतो का नाही आवडत। आपल्यापेक्षा जास्त आपण तरी गडबडीने शेतात चाललोत मंदिराच्या पुढून तर लवकर आपण हात जोडणार नाही पण ते हात जोडल्याशिवाय जाणार नाही म्हणजे एवढी त्यांची श्रद्धा आहे त्याच्यावर। देव आवडतोय सगळ्यांना पण आपल्या आपल्या मनाच्या मार्गाने आवडतो देवाला आवडन अशी आपल्याकडून भक्ती होत नाही। मग ते म्हणतात आपल्या मनाने आपण भक्ती केलेली ती देवाला आवडत असेल का कधी आपण त्याचा विचार करतो का कधीच करत नाही आपल्या मनाने। आपल्याला असं वाटतं पहा जे आम्ही पंढरपूरला गेलो 6 वर्ष झालं 10 वर्ष झालं आमच्या 10 वाऱ्या झाल्या कुणी म्हणतं आमच्या 20 वाऱ्या झाल्या मग एवढ्या वाऱ्या झाल्या दर्शन घेतल्याशिवाय आषाढीची वारी आम्ही वापस येतच नाही एवढा अट्टहास आहे आणि त्याचा अभिमान आहे आपल्याला की आम्ही 10 वर्ष झालं वारी करतोय त्या दर्शन घेतल्याशिवाय वापस येत नाहीत आणि म्हणून त्यांना असं वाटतं मग आता आपल्याला काय करायचं गरज आहे काही राहिली का आता गरज दर्शन 10 वर्ष झालं दर्शन करून येतोय म्हणलं आता तुमचं 10च वर्ष झालं समजा तुम्ही दर्शन घेऊन येत आहे काहीचे 20 वर्ष झाले असतील काहीचे 50 वर्ष झालं असतील पण नामदेवरायाच्या ताटात देव जेवत होते कीर्तनात नाचत होते नामदेवराय सतत देवाजवळ होते तरी सुद्धा नामदेवराय जेवतोय कीर्तनात नाचतोय हे माझं स्वरूप कसं आहे खरंच म्हणून सांगितलं का लटकय म्हणून सांगितलं की मी जी तुझ्या ताटात जेवतोय ती माझं लटकं स्वरूप आहे तुला जर खरं माझं स्वरूप पाहायचं असेल तर तुला औंढ्या नागनाथला जावं लागेल मग त्याच्यासाठी सद्गुरू करावं लागते मग तसं म्हणलं तर आमच्या ताई माई मावशीला असं वाटतं हा सद्गुरू करावं लागते म्हणलं केलेत ना आम्ही बी सद्गुरू आम्ही पण केलेत सद्गुरू मग सद्गुरूकडून आपल्याला काय भेटलं पाहिजे
आपल्यात काय बदल झाला पाहिजे, तो झालाय का नाही, सद्गुरूकडून आपल्याला मिळाले का नाही. आपल्याला पहा, मुलाचं लग्न केलं, वर्षभर पाहतो, 2 वर्ष पाहतो, लगेच मग कुजबूज चालूच होती. 2 वर्ष झाला अजून नाही का पाळणा हल्ला, 4 वर्ष झाला अजून नाही का पाळणा हल्ला. म्हणजे ती कशी काळजी आपल्याला आहे का नाही, ती विचारपूस चालते का नाही. मग आपण सद्गुरूकडे गेलो, सद्गुरूकडून आपल्याला काय बोध झाला पाहिजे, आपल्यात बदल काय झाला पाहिजे, ह्याचा कधी विचारपूस आहे का, केलाय का. सद्गुरू केला एकदाच आणि टाकला, म्हणजे करून टाकला. मग आता ती टाकायची गोष्ट आहे का. मग सद्गुरूकडे गेल्यानंतर गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान अति जैशी. आपल्याला त्या गुरुकडून ज्ञान भेटलं पाहिजे. मग ज्ञान म्हणल्यानंतर ज्ञान काय काय झाले ते आता कीर्तन करतेत, प्रवचन करतेत सद्गुरूकडे गेल्यानंतर, म्हणून ते ज्ञान झालं का, तर त्याला ज्ञान म्हणत नाही. रामदास स्वामी म्हणतात ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणाशी आपण या नाव बोलीचे ज्ञान. मग त्याला ज्ञान म्हणतात की ज्याने आपलीच आपल्याला ओळख होती. आपण कोण आहे, माऊली म्हणतात आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपण विचार करतो, विचार करायला सांगतो, पण सुटायचा करायचा का हुतायचा करायचा ह्याचा विचार आपला होत नाही. आपण विचार सगळीच करतात, पण हुतायचा करतात, सुटण्याचा विचार करत नाहीत. आणि सुटण्याचा विचार ते म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आणि आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून जर तसं नाही कळालं तर संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. तातडी केली पाहिजे म्हणतात, आणि ते तरण्याचा उपाय सांगतात, आणि तो उपाय आपण केला पाहिजे की नाम घेता उटा उटी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, आणि विठ्ठल पायी पडे मिठी. किंवा हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. मग साधू संतांनी जे उपाय केले ते आपण केले पाहिजे. मग नामदेवरायांना ज्या वेळेस निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताताई आले होते माऊली भेटायला पंढरपूरला, आणि साक्षात पांडुरंगाने सांगितलं की त्यांना शरण जा, त्यावेळेस साक्षात माऊली समोर असताना सुद्धा नामदेवरायांनी ओळखले नाही. आणि ज्या वेळेस त्यांना संतांचा स्पर्श झाला, संत भेटले, त्यावेळेस त्यांना कुत्र्याच्या पाठीमागे ते पळायला लागले. म्हणजे हा जो बदल आहे, हा बदल आपल्या जीवनात घडला पाहिजे. आपण बी सद्गुरू केलेत ना, आपण 10 वर्ष झालं वारी करतोय, पण 11व्या वर्षी जरी गेलं तरी आपल्याच गाववाली असली तरी सुद्धा पाणी आहे का म्हणलं तर ती बाटली मागत होती. काशीहून आणलेलं पाणी कावडीने नाथ महाराजांनी गाढवाला पाजलं, त्यांना त्याच्यात देव दिसला, पण आपल्याला माणसात सुद्धा दिसत नाही. आपल्या 10 वाऱ्या झाल्या, 10 वेळेस बी दर्शन जरी घेतलं तरी सुद्धा. मग हे सद्गुरूकडे गेल्यानंतर आपल्यात हा जीवनात बदल झाला पाहिजे, हे आपल्याला चराचरात होत आहे याची अनुभूती आली पाहिजे. तसं आपलं आचरण झालं पाहिजे, आपल्याला तसं वाटलं पाहिजे की हे जे सगळं आहे देव नाही अशी जागाच नाही. असं सद्गुरूकडे गेल्यानंतर आपल्याला ती दिव्य दृष्टी मिळते. त्या दृष्टीत आपला दृष्टिकोनच बदली होतो. जसं म्हणतात ना, शाळेत सगळं काट कोण शिकवते, विशाल कोण शिकवते, लघु कोण शिकवते, पण दृष्टिकोन हे सद्गुरूकडूनच शिकावं लागतं. ते कुठल्याच शाळेत भेटत नाही, तो फक्त सद्गुरूंच्या ह्याच्यात भेटतो. आणि किती जरी काही झालं तरी सुद्धा पहा, जसं 16व्या अध्यायात पहिलीच ओळ आहे की मावळती विश्व भासू, म्हणजे हा विश्वाचा भास आहे, तोच त्या सद्गुरू रूपी सूर्याने मावळला जातो. आपल्याला हा सूर्य जर उगावला तर आपल्याला हे सगळं दृश्य जगत दिसते, पण ही दृश्य जगत जे आहे तेच मावळण्यासाठी सद्गुरू रूपी सूर्य आपल्या जीवनात उगवावा लागतो. आणि तो सद्गुरू रूपी सूर्य जर आपल्या अंतःकरणात उगवला तर आपल्याला ही विश्वाचा भास पूर्ण मावळून जातो, आणि जे खरं आहे ते आपल्याला दिसते. म्हणून आपलं जे चाललेलं आहे पहा, आपल्याला असं वाटतं परमार्थ करणं म्हणजे आपल्याला दान धर्म करणं, तीर्थयात्रा करणं, हे जे सगळं आहे ते म्हणतात आपल्याला
मोक्ष जर मिळवायचा असेल तर आपल्याला असं वाटतं की काशीला गेलं की मोक्ष भेटतोय. ते म्हणतात काशीला गेल्यानंतर तिथं आपल्याला हे शरीर सोडावं लागते. काशीला गेल्यानंतर आपल्याला शरीर ज्यावेळेस सोडावा तेव्हा तिथं मोक्ष भेटतोय. म्हणजे तिथं शरीर सोडणं म्हणजे मरावं लागत आहे, तेव्हा मोक्ष भेटतोय. अजून त्या ह्याला गंगेला गेल्यानंतर म्हणतात तिथं आंघोळ केल्यानंतर सगळी पापं धुवून जातात, पण तिथं बुडण्याची शक्यता आहे. ते म्हणतात हिमालय पर्वत आहे, तिथं गेल्यानंतर आपल्याला मोक्ष भेटतो म्हणतो, पण तरी सुद्धा तिथं मरण्याची शक्यता आहे. म्हणून जो संतांचा जो मार्ग आहे, सत्संग जो आहे, तिथं आयता मोक्ष आहे. आपल्याला तिथं भीती नाही, काही नवे नवे ती आपली मरणाची भीतीच काढून टाकतात. आपण मरतच नाही असं आपल्याला ते ज्ञान देतात. आणि परमार्थ करायचं म्हणलं की आपल्याला असं वाटतं की 10,000 20,000 पंगत दिली की झालं आपलं काम, झाला आपला देव. आपल्याला काय गुन्हा करायची गरज नाही. ते म्हणतात किती जरी काय केलं तरी पण हे नाम मार्ग सोडून अथवा नामाचा हा मार्ग टाकून श्रद्धेचा आधार नाहीसा करून व दुराग्राने बल वाढवून मग कोट्यावधी अश्वमेध केले, रत्नाने भरून पृथ्वी दान दिली. पहा, आपण देऊ किती, 10,000 देऊ, 20,000 देऊ, लय झालं मोठी पंगत तर 50,000 देऊ. पण ते म्हणतात की ह्या नामाचं जर आपण आश्रय घेतला नाही, श्रद्धेने हे नाम जर घेतलं नाही, आपण अश्वमेध केले, रत्नाने भरून पृथ्वी दान दिली. आता पृथ्वी केवढी आणि ती रत्नाने भरून, आता एवढं दान होईल का कोणाची? तेवढी जरी दिली, एका अंगठ्यावर उभे राहून 1000 वर्ष तपश्चर्या केली, कधी होईल का कोणाला? एका अंगठ्यावर उभा राहून 1000 वर्ष तपश्चर्या केली. तलाव म्हणून समुद्र जरी नवे बनवले, म्हणजे आता दुष्काळ पडलाय तसं समुद्राचं पाणी आणून तुम्ही इकडं ते खाऱ्या पाण्याचे पण गोड्या पाण्याचे करून दुष्काळी लोकांना तलावाची तलाव जरी तुम्ही बांधून दिली, परंतु फार काय सांगावे, ते सर्व व्यर्थ आहे. सगळे व्यर्थ आहेत. आपण म्हणतो काही ज्ञानेश्वर महाराज म्हणते, तुम्ही आम्ही नाही. आपण म्हणायला गेलं की म्हणता हेच कुठून आले, आहे का नाही? पण हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे खडकावर पाऊस पडावा अथवा राखेत जसा गोप करावा अथवा सावलीला जसे आलिंगन द्यावे. आता खडकावर जर पाऊस पडला तर किती पाऊस पडला तरी ते व्यर्थच आहे ना, त्याचा उपयोग होणार आहे काही नाही. किंवा राखेत आपण होम पेटवायचं म्हणून किती जरी फुकलं तरी त्याच्यात पेटल का? होम नाही पेटणार. तसं ते म्हणतात की आणि सावलीला आलिंगन देता येईल का? नाही. अथवा अर्जुना आकाशाला चापटीने मारावे त्याप्रमाणे तो खाटातून व्यर्थ गेला. म्हणजे आकाशाला चापटी मारता येणार नाही तसा हा आपला परमार्थ चालला, व्यर्थ चालले. घाण्यामध्ये गोटे गाळले असतात ज्याप्रमाणे तेल अथवा पेंड काहीच प्राप्त होत नाही. घाण्यात जर आपण गोटे टाकले तर त्याच्यातून तेल नाही आणि पेंड बी नाही, परंतु स्वतः दारिद्र्य तेवढे राहते. पदरात बांधलेली खापरपुटी नदीच्या अलीकडल्या तीरावर गावात अथवा पलीकडल्या तीरावर गावात पैसा म्हणून न चालण्यासारखे ज्याप्रमाणे उपाशी मारते त्याप्रमाणे या नामाच्या श्रद्धेशिवाय केलेल्या सर्व कर्मांनी अहिक भोग मिळत नाहीत. तेथे परलोकाची कोणी आशा करावी? म्हणजे हे नामावरची श्रद्धा सोडून आपण हे जग तरी ते सगळं व्यर्थ जाणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला हे इथं तर सुख नाहीच भेटणार, पण परलोकी सुद्धा त्याचा उपयोग होणार नाही. आता खापराचा तुकडा जर पदरात बांधून आपण गेलो तर ती भूक लागल्यावर कामाची का कुठं त्याचे पैसे येणार आहेत का? काय नाही. तसं आपलं हे सगळं केलेलं व्यर्थ जाणार आहे त्या नामाशिवाय. म्हणून एक नाम तारी आणि बाकी सब दुकानदारी. एक नामच आपल्याला ते जर जीवनात नसेल तर माऊली म्हणतात अर्जुना वेद जरी झाला माते नेनता वाया गेला आणि करू सांडून उपनीला कोंडा जैसा. ते म्हणतात 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखद्वत जरी असले तरी पण
त्या भगवंताची जर ओळख नसेल, म्हणजे देऊन तुम्हाला जर ओळखलं नसेल तर सगळं करून सांडून उपगीला कोंडा जायचा. म्हणजे रास भरून आणली घरी, भुसकाटाचा अधिकार आहे शेतात, तो रात्रंदिवस किती जरी उपनीला तरी त्याचा त्रास भेटेल का? मग की तसं 9 ते 11 उपनीलं कीर्तनकाराचं सांगतं, ऐकणाराचं तर कुठं मोजमापच नाही. त्याच्यामुळं आपल्याला हे जे नाम आहे ते नाम घेणं गरजेचं आहे. कारण नामाशिवाय तुकाराम महाराज म्हणतात, नामावरती साधनच नाही जे तू करशील आहे तुका. म्हणजे त्या नामाशिवाय साधन जगात नाही. कारण ते म्हणतात की कलियुगी उद्धार हरीचाच नाही. कारण ह्या कलियुगात फक्त त्या भगवंताने सर्व संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले आणि ज्ञानदृष्टी आवडी केले. ते एक काढिले श्रीहरीचे नाम. त्या नामाने आपल्याला नवे नवे तिथून खूप साधू संतांना त्या नामाचा अनुभव आला आणि तेच नाम आपण जर घेतलं तर आज आपल्याला सुद्धा तोच अनुभव येतो. कारण सुख याज्ञवल्क दत्त कपिला मुनी हरीशी जाणवणी हरीच झाले, म्हणून यारे यारे धरू हरिनाम तारू भवाचा सागरू भय नाही. आनंदी राहिले आणि हरीच्या नामे झाले कृतकृती. म्हणून ते हरीचं नाम आपल्याला घ्यायचंय. आपल्याला हरीचं नाम म्हणलं की आपल्याला असं वाटतं मला येतोय हरिपाठ, झालं माझं दोन नाम घ्यायचं हरीचं, आहे का नाही? ज्याला काकडा येतोय त्याला वाटतंय मला काकडा येतोय, काही दुसरं करायची गरज नाही. हे नाम वेगळंच आहे. कारण ते मोक्ष जे भेटणार आहे त्या मोक्षाचं नाम जे आहे ते माऊली म्हणतात ते एक वेगळंच आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जसं आपण म्हणतो का नाही, डोळ्याचा डॉक्टर स्पेशलिस्ट वेगळाच आहे, हृदयाचा वेगळाच आहे, कानाचा वेगळाच आहे. आणि आपण आता डोळ्याचं आपलं चेकअप करायचं आहे आणि आपण हाडाच्या डॉक्टरकडे गेलो तर जमल का? नाही ना, आपल्याला डोळ्याच्या डॉक्टरकडे जावं लागेल. तसं आपल्याला मोक्ष पाहिजे तर त्या नामाशिवाय मोक्ष, त्या ज्ञानाशिवाय ज्ञानेविना मोक्ष हे हा सिद्धांत वेद बोले हात उभारले. कारण साधू संतांनी वेदांनी ते प्रतिपादन करून ठेवलेले की ते ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. आणि ज्ञान म्हणजे आपलं ज्ञान, ते ज्ञान म्हणजेच नाम. आणि ते नाम आपण जर घेतलं तर आपल्याला पुन्हा काहीच करण्याची गरज लागत नाही. ते ठाईचं बैसोनी करा एक चित्त आणि आवडी आनंद ताळगावा न लगती सायास जावे वनांतरा सुखी येतो खरा नारायण. पण त्याच्यासाठी ते नामचिंतन करावं लागत. आणि ते नामचिंतन जर केलं तर आपल्या जीवनाचा उद्धार आहे. जन्माला आल्याचं सार्थक आहे. कारण आपण जन्माला आलो, आपल्या मुलाला आपण जन्म दिला तर काहीतरी आपला घेतोय त्याच्याकडून, म्हातारपणी आपल्याला सांभाळावं म्हणून त्याला आपण लहानाचं मोठं केलेलं आहे का नाही? पण देवाने आपल्याला जे आपण सगळी देवाची लेकरं येतो, देवाने सुद्धा आपल्याला आतापर्यंत लहानाचं मोठं केलं कशासाठी? त्याचा काहीतरी हेतू असेल का नाही? का असंच आपल्याला सोडलं नाही ना? देवाचा हेतू एकच आहे फक्त की त्यांनी मला ओळखावा, माझ्या स्वरूपात त्यांनी एकरूप व्हावा, देव स्वरूप त्यांचं जीवन करावा म्हणून त्यांनी आपल्याला दिलेला आहे हा. मग आपण आलो म्हणजे आल्यावर जर आपल्याला येण्याची शरीर आहे, शरीर येणे सरे आणि किंबहुना येर झार चिरापडे, ह्या जन्म मृत्यूच्या खेपावर आपल्याला तो चिरा पाडायचा आहे आणि ह्याच देहात आपल्याला जीवन मुक्त व्हायचे. म्हणून हा नरदेह आपल्याला दिलाय. आणि हा नरदेह पहा, साधू संत म्हणतात दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण. ते नारायण जोडण्यासाठी आपल्याला हा नरदेह भगवंतानी दिलाय. पण त्याची इच्छा आपण कधी पूर्ण करणार? देव वाट पाहतोय की खरंच त्यांना दिलंय. कुणाला 45 वर्ष झालं, कुणाला 50 वर्ष झालं, देव वाट पाहतो की कधी हे मला महागारी भेटायला येईल. पण तो इकडं जो रंगलाय प्रपंचात, त्याला असं वाटतंय मला केवळ म्हणजे केवळ फक्त प्रपंच करण्यासाठीच देवाने जन्म दिला आहे का नाही? आणि हा प्रपंच म्हणजे एक आपल्याला पोटाचं पोट भरण्यासाठी साधन म्हणून दिले. जसं म्हणतात ना की पोटापुरते काम पण अगत्य तो राम. तो मेन आपल्याला देव जोडण्यासाठी हे शरीर दिलं. कारण याच देही घडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कुठे. कारण
ह्याच शरीर म्हणजे मनुष्य देहातच फक्त आपल्याला त्या देवाची प्राप्ती होऊ शकते, देवस्वरूप होऊ शकतो. इतर यवनीच्या ठाई हा विचारच नाही. पशु काय पाप पुण्य जाणती. आता म्हशीला, गाईला, बैलाला जर आपण सांगायला गेलो तुम्ही पवित्र तुळशीची माळ घाला, एकादशी धरा, भगवंताचं नाम घ्या, अनुग्रह घ्या, तर त्यांना कळन का? हे कुणाला कळतंय? फक्त माणसाला कळतंय. म्हणून मनुष्य देह देवाने आवर्जून घडवलाय आणि त्याच्यात हे ज्ञान घातलंय आणि ते ज्ञान आपण घेऊन आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचे. कारण क्षणभंगुर नाही भरवसा, फारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेला फासाल पुढे, हुशार आहेत थोर सागा. आपण म्हणतो की पुढच्या वेळेस करू, पुढच्या वेळेस करू, कधी मला देव बुद्ध्या घालीन. आपल्याला देवाने प्रपंच करा म्हणून बुद्ध्या घातली का हो? ते कसं आपण पाठ 4 आहे का नाही का तुम्ही एवढं केलंच पाहिजे असं देवाने उभा राहून तुम्हाला शिक्षा देऊन सांगितलंय का? ते दिसतंय आपल्याला फायदा काय तोटा काय, ह्यो फायदा दिसत नाही आपल्याला, पण हा खरा आपला फायदा आहे. हे जीवनाचं सार आहे आपल्या. म्हणजे काय प्रपंच सोडून द्यायचा नाही, संसारी असावे असूनही नसावे, भजन करावे वेळोवेळा. म्हणून ते म्हणतात की संसार करायचा आहे पण हे आपलं सार्थक जीवनाचं करून करायचं आहे. आपलं हे जर काम केलं तर पुन्हा आपल्याला आहे तोपर्यंत करायचंच आहे ना. संसार करायचा नाही असं नाही, प्रपंच करावा पण अगोदर देव प्राप्त करून घ्यावा. कारण देव प्राप्त जर आपण आज नाही केला उद्या आपला घडीचा भरोसा आहे का? म्हणून कबीर महाराज म्हणतात कल करे सो आज, आज करे सो अब, निकल जाएगा श्वास तो करेगा कब. जर श्वास निघून गेला तर पुन्हा काय करणार? पुन्हा आपण काहीच करायचं नाही. मग पुन्हा ऐकतंय सगळं चौघाच्या खांद्यावर, पायी सुद्धा चालायचं नाही पुन्हा, हाय का नाही? मग चौघाच्या खांद्यावर आहे निवांत, हाय का नाही? निघून गेला वारा खाली राहिला पसारा. कारण एकदा त्याला नसतं इसावा, खांदा करायला वजन होतं. मग त्याला म्हणजे एकदा निघून गेल्यावर पुन्हा उपयोग नाही. कारण जोपर्यंत आहे तोच पर्यंत. आणि आता आपला घडीचा आहे का भरोसा? नाही ना भरोसा. म्हणून म्हणतात की नरदेह हा अनमोल है, फिरसे नहीं मिलेगा, पका फल जो गिर पड़ा तो फिरसे नहीं लगेगा. ओम सोम की लूट है, लूटना है तो लूट ले, जीवन का अंत आ गया प्राण जाएगा छुटके. एकदा जर ह्याच्यातून आपला प्राण निघून गेला तर जसं म्हणतात की आंब्याचं फळ आहे, आंबा आहे समजा झाडाचा तुटून पडला, पुन्हा आपण किती सत्यनारायण केले किती बी सत्य केले तरी ते चिटकन का? देव जसा चिटकूच शकत नाही तसा आपल्याला पुन्हा नरदेह भेटूच शकत नाही. म्हणून याच देही याच डोळा भोग मुक्तीचा सोहळा, याच देहात फक्त आपण. आणि एकदम सोपं आहे. आपल्याला असं वाटतं की आम्ही करतोय आणि ह्याच्यापासून अजून काहीतरी करायचंय म्हणल्यावर लयच अवघड आहे का काय? अवघड काहीच नाही. तुकाराम महाराज जसं म्हणतात ना, तुका म्हणे आहे सर्वाहुनी सोपे पण शहाणा तो धनी घेतो. शहाणा लागतोय फक्त इथं शहाणा लागतोय. कारण जास्त अवघड नाहीच आहे. बाबा म्हणायचे पोट भरणं एक वेळेस अवघड आहे पण देव जोडणं सोपे. आणि ते देव जोडणं आपल्याला युक्तीने जावं लागेल. कारण हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. त्या संतांना शरण गेलं तसे संत आजही आहेत. त्या नामाने आपण चिंतन केलं तर आपल्याला त्या देवाची भेट होऊ शकते, ते देव स्वरूप आपण होऊ शकतो. म्हणून पहा, ज्यांनी माळ घातली नसेल त्यांनी अनुग्रह घेण्याचा प्रयत्न करा. ज्यांनी अनुग्रह घेतला त्यांनी चिंतन करा. चिंतन केल्यानंतर आपल्याला अनुभव येतो नवे नवे. आपल्याला एवढं सुख, जे जगात सुख आहे हे सुख कुणाला कळलेलं नाही. कारण अख्खं जग प्रपंचाच्या पाठीमागं लागून संसारात सुख शोधतंय पण संसारात सुख कुठं नाही. कारण संसाराचं मूळच दुःख आहे. तर आपल्याला सुख भेटेनच कसं? म्हणून ते सुख फक्त संताजवळ आहे, देवाजवळ आहे. आणि तो देव आपल्याजवळ आहे. तो आपण फक्त त्या देवाची ओळख करून घ्यायची. आता पहा, असं ऐकून सगळी म्हणते मंदिरात तरी देवाला तरी जायची काय गरज आहे? देव आपल्याजवळ आहे. आता दुधातच तूप आहे म्हणून सगळ्याला माहिती आहे पण प्रक्रिया करून काढलं का? तसा हृदयात देव आहे म्हणून सगळ्याला माहिती आहे पण तो देव कसा आहे कुठे आहे त्याचा अनुभव आलाय का?
नाही आला. मग त्याला जर त्या रीतीने केलं तरच आपल्याला तो अनुभव येऊ शकतो. दुधातच तूप आहे, पण त्याला प्रक्रिया करावी लागते तेव्हा ते तूप भेटते. आणि ते जर एकदा तूप झालं तर पुन्हा दुधात मिक्स होत नाही. ऊसाची जर एकदा साखर झाली तर पुन्हा ते ऊस दशेला येऊ शकत नाही. तसा आपल्याला तो भगवंत एकदा हृदयातला आपल्या हाताशी आला, आपल्या अनुभवाला आला, तर आपण प्रपंचात असून सुद्धा पुन्हा प्रपंचात नसल्यासारखं ते देवस्वरूप आपण होऊ शकतो. आणि तो योग आपल्या भाग्यात आलाय. त्या ज्यांना आपलं जीवनाचं सार्थक करून घ्यायचं त्यांनी घेण्याचा प्रयत्न करावा. पहा, इथं काही कुणाचं म्हणजे अशी काही स्कीम नाही. तुम्ही 10 लाख गुंतवायचे आणि त्याच्यावर व्याज तुम्हाला भेटणार आहे आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवा का नाही, पुढं येत का काय, पुन्हा महागारी येते का नाही, असं काहीच नाही. आपल्याला काहीच नाही करायचं. फक्त पवित्र तुळशीची माळ घालण्यासाठी आपल्याला काही द्यायचं बी नाही. आपल्या जीवनाचं सार्थक करून घेण्यासाठी जसं तुकाराम महाराज दारोदार फिरले की देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. घर पुशीत येतात जे खरे संत असतात ना, त्यांना तारकी द्यावं लागत नाही, त्यांना आमंत्रण देऊन बोलावं लागत नाही, त्यांना पाकिटाची गरज नाही. ते घर पुसत आपल्याला येतात. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आणि ऐका आला घर पुसत. पण तेव्हा त्या काळात मी तुकाराम महाराजाला उत्तर देणारी लोक होती की देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदे झाले. म्हणजे आमचं घर आहे ना, कपाट, शोकेस, बेडरूम, बेड, हे ते त्यांनी सगळ्यांनी गच्च भरले. तुमचा देव ठेवायला जागा नाही. आणि आज बी तसंच आहे. आज बी देव कोणाला लागतोय का ताई? कोणालाच नाही. देव नाही पाहिजे कुणाला. देव सगळे करतात पण देवासाठी नाही. म्हणून देवासाठी देव हवा आपल्याला. आणि आपल्याला देव केला तर देवच भेटावा. आणि भेटतो, आजही भेटतो, पण आपला तसा शुद्ध भाव पाहिजे. कारण भावे विना देव न कळे निसंदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे. त्या भावाशिवाय देव कळू शकत नाही. आपल्याला जर देव पाहिजे असेल तर भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. तेव्हा तो सोपा उपाय आहे. आपल्याला जर देव पाहिजे असेल तर तो भाव आपल्या अंतःकरणात त्या अनुग्रहाने प्रगट होतो. आणि तो अनुग्रह घेतल्याशिवाय तुम्ही राहू नये. पहा, झालेली सेवा उदयस्त सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, तसेच नांदेड महाराज, तुम्ही साधू संत सगळे जमलेले, आमचे घरचे महाराज, आपले पप्पा पप्पू आले ते आज पहिल्यांदा त्यांच्या पण चरणावर तुम्ही सगळे साधू संत जमतात तुमच्या चरणावर. पहा, आता ताईने एवढा आपल्याला सगळ्यांना अमृताचा योग आणून दिलाय. पण आता ह्याच्यात जर पडून, म्हणजे जसं म्हणतात ना, समुद्र अमृताच्या डोहात पडून नाक तोंड बंद करून घेतोय आपण. जर नाही घेतलं त्यांना असं वाटतंय की ते अमृत तोंडात गेलं तर आम्हालाच होणार आहे का, मरणार आहे. मग अमृताच्या डोहात पडून आपण नाक तोंड बंद करण्यात काही अर्थ नाही. तो अमृत घ्यावा अशी ताईची पण इच्छा आहे. त्याच्यामुळे त्यांनी हा सत्संग ठेवला. आपल्या वर्षा काकीचे, मंगल ताईचा सगळ्यांचा अट्टहास आहे की आम्हाला जे ज्ञान भेटलंय, जे सुख भेटलंय, समाधान भेटलंय, ते सगळ्यांना कळावा एवढीची इच्छा आहे, दुसरं काहीच नाही. म्हणून झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, तुम्ही साधू संत समजलेले, तुमच्या चरणावर सेवा समर्पित करते. श्री पूर्णग्राम कुंडलिका.